नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. खरं तर मी कधी असा व्हिडिओ नाही बनवत परीक्षेला जाता जाता वगैरे, परंतु आता जरा काही महत्त्वाचे टॉपिक्स मला तुमच्याबरोबर डिस्कस करायचे आहेत. तर त्या अनुषंगाने म्हटलं एकदा बोलून टाकूया, नंतर मनात नको राहायला की आपण हे बोलायला पाहिजे होतं. तर हा व्हिडिओ 3 पार्टमध्ये होतोय. पहिल्यांदा परीक्षेला जाण्याच्या अगोदर हे जे काही राहिलेले 7-8 दिवस आहेत, याच्यामध्ये काय केलं पाहिजे, पेपरच्या दिवशी काय केलं पाहिजे आणि क्वालिटीच्या बाजूने आज मी तुम्हाला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगतोय की ते 100% मला असं वाटतंय याच्यातले 2-3 प्रश्न पेपरला 100% रिफ्लेक्ट होतीलच. कारण ग्रुप बी प्रिलिम्स 2025, ग्रुप सी प्रिलिम्स 2025 आणि ग्रुप बी मेन्स 2025 या 3-4 एक्झामचा अभ्यास करून काही आउटपुट मला मिळाले, तर ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, हे जे काही राहिलेले थोडेफार दिवस आहेत, आपण 14 जूनला पेपरला जाणार आहोत. तर ही तारीख महत्त्वाची लक्षात ठेवा. या दिवशी रणसंग्राम होणार आहे. म्हणजे कोणाकोणाचा? आपण केलेला अभ्यास आणि आयोगाचा पेपर. आय होप सगळ्यांनी खूप चांगला अभ्यास केलाय, खूप चांगला. तुम्ही टेस्ट सिरीज देताय, तुम्ही पेपर सोडवताय आयोगाचे, तुम्ही चांगला आता रिव्हिजन करत असाल, ओके, झालेले पेपर चांगले अजून एकदा रिवाइज आणि रिकॉल करत असाल, तर सगळ्यांचा चांगला अभ्यास झालाय. सगळ्यात महत्त्वाचं, आता घाबरून जाण्यात काहीच पॉईंट नाहीये. म्हणजे ऑफिसला बसल्यानंतर 2-3 तर लोक असे असतात, की सर आता भीती वाटते आणि आता असं वाटतं की आम्ही काहीच केलं नाही. ठीक आहे ना, हे वाटणं म्हणजेच तुम्ही चांगला अभ्यास केलाय. जर का तुम्हाला एक्झामच्या अगोदर भीती वाटतच नसेल, म्हणजे भीती कोणाला वाटत नाही, की ज्याचा पहिला अटेम्प्ट आहे त्याला काय असं वाटतं की चला यावर्षी नाही झालं तर आपण पुढच्या वर्षी होऊ. तर त्या लोकांना भीती वाटत नाही. भीती कोणाला वाटते, की ज्याचा चांगला अभ्यास झालाय किंवा एखादी दुसरी त्याने मेन्स लिहिली तर त्याला वाटतं की यार आता काय? आता काय होऊ शकतं? कारण बी 2025 प्रिलिम्स आणि बी मेन्स 2025 चा पेपर पाहता बऱ्याच जणांनी प्रिलिमचा पेपर आता जज करून टाकलाय, की पेपर थोडासा अवघड या कॅटेगरीतच सेट होईल. पेपर कसा का सेट होईना? तुम्ही अभ्यास केलाय ना, तर त्या 1 तासात 100 प्रश्नांना प्रामाणिकपणे, व्यवस्थितपणे डील करणं आता आपलं काम आहे. त्याच्यामुळं घाबरून जाण्यात काहीच पॉइंट नाही. जर का तुम्ही ह्या 10-15 दिवसाचं, 10-15 दिवस नाही, 15 दिवस जर का पकडले, याचं जर का तुम्ही एक चांगलं शेड्यूल बनवलं असेल, की या 10-15 दिवसात मी हे चांगलं काम करेन किंवा मला ह्या सब्जेक्टची अशी रिव्हिजन करायची आहे. तर प्लीज माझं मत आहे त्यालाच फॉलो करा. कारण ह्या दिवसात कोणतरी आपल्याला सांगतं, की बाबा हे वाच, ही वन डे कर, हे कर, ते कर, ह्या नोट्स वाच आणि आपण त्या वाचायला घेतो. आणि गडबडीत ते आपल्याकडून पूर्णही होत नाहीत आणि मग ते डोक्यात राहतं. अरे त्या नोट्स दिल्या होत्या, त्या आपण वाचल्या नाहीत किंवा ते लेक्चर बघायला सांगितलं तर आपण बघितलं नाही, हे बॅच करायला सांगितलं तर आपण केली नाही. त्याच्यामुळे ते टेन्शन वाढत जातं. त्याच्यामुळे तुमचा जो काही प्लॅन ठरलेला आहे, तर प्लीज माझं मत आहे त्याच प्लॅनला फॉलो करा. ते काही जणांनी ठरवलं असेल की 10 दिवसात एक चांगली रिव्हिजन होऊ शकते आपली, तर ती रिव्हिजन करा. काही जणांनी ठरवलं असेल की दररोज मी मॅथ्स आणि रिझनिंग आणि करंट अफेअर्स या 2 विषयांना 2-2 तास देईन, तर त्याला फॉलो करा. जे काही तुम्ही शेड्यूल ठरवलेलं आहे, प्लीज माझी रिक्वेस्ट आहे त्यालाच फॉलो करा. बाकीच्या गोष्टींना फॉलो करत बसू नका. हे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर आता कुठेही जाऊन टेस्ट सिरीज सोडवण्याच्या भानगडीत पडू नका. ओके. आता कोणीतरी असं म्हणतं की राहिलेल्या 10 दिवसात दररोज एक पेपर, असं होत नसतंय. असं होत नसतंय. आत्तापर्यंत ज्या काही तुम्ही टेस्ट सिरीज दिलेल्या असतात, कोणाला जर म्हणजे अगोदरपासून टेस्ट सिरीज सुरू झाल्या असतील, त्याच्यातली एखादी दुसरी टेस्ट राहिली असेल, तर तुम्ही ती ऑफलाईन व्यवस्थितपणे द्या आणि आयोगाचा पेपर देतोय असं आपण त्याचा फील घेण्याचा प्रयत्न करा. बरोबर? आत्तापर्यंत जेवढ्या तुम्ही टेस्ट सिरीज, जेवढे तुम्ही पेपर, क्लासेसच्या म्हणतोय, आयोगाच्या तर आपण बघणारच आहोत. जे काही तुम्ही सोडवलं असेल, तर ते जी एक्स्ट्राची माहिती तिथे लिहून तुम्ही ठेवलेली आहे, तर ती खूप वेळा रिवाइज करा. कारण ज्यावेळेस तुम्ही एका प्रश्नाची तयारी करत असता, एक प्रश्न, तर ह्या एका प्रश्नाची तयारी करत असताना तुम्ही ऑलरेडी इतर 3 प्रश्नांची तयारी करत असता. कसं काय? म्हणजे सपोज आता त्यांनी विचारलं, की भारतीय राज्यघटनेतल्या भाग 3 मध्ये काय आहे? बरोबर? किंवा फंडामेंटल राइट्स कुठल्या भागाशी संबंधित आहेत? तिथे दिलेलं असतं भाग 3. ओके. तिसरा ऑप्शन असतो भाग 4. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलेलं असतं भाग 5, हे भाग 6. ओके. असे जे भाग आहेत राज्यघटनेतले 22. तर मग या 4 मध्ये काय आहे, 5 मध्ये काय आहे, 6 मध्ये काय आहे? ऑलरेडी याचे उत्तर तुम्हाला मिळतातच ना. मग याचा अर्थ जर का त्यांनी भाग 6 विचारला, राज्य विधिमंडळाशी किंवा राज्य सरकारशी संबंधित आहे. भाग 5 विचारला, संसदेशी संबंधित आहे. याची तुम्हाला ऑटोमॅटिकली माहिती होऊन जाते, नको म्हटलं तरी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक प्रश्न सोडवता, तर तुम्ही 3 प्रश्नाची तयारी करत असता. ओके. आणि प्रत्येक म्हणजे ज्या लोक टेस्ट सिरीज घेतात त्यांचं काय मत असतं, की आमच्यातनं जास्तीत जास्त क्वेश्चन्स आयोगाच्या पेपरला रिफ्लेक्ट व्हावेत. त्याच्यामुळे क्वेश्चन पेपर ही सगळ्यांनी दर्जेदारच बनवलेले असतात. त्यामुळे हा एक भाग झाला, की तुम्ही 3 प्रश्नाची तयारी करत असता. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 100 प्रश्नांचा पेपर सोडवता, ऍक्च्युअल तुम्ही 400 प्रश्नाची तयारी करत असता. हे लक्षात ठेवा.
आणि आत्तापर्यंत जेवढे पेपर तुम्ही सोडवले असतील त्याच्यावर जे काही तुम्ही एक्स्ट्राची माहिती म्हणून लिहिलं असेल तर ते रिवाईज करणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्याच विषयांच्या बाबतीत मॅथ्सचं करा, करंट अफेअर्सचं करा, पॉलिटिक्सचं तर तुम्ही करताय, या सगळ्या गोष्टी तुम्ही आता करायला पाहिजेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही तुम्ही नोट्स बनवलेले असतील, ओके, थोडक्यात शॉर्ट्समध्ये म्हणतोय मी नोट्स. त्याच्यानंतर काही तुमच्याकडे स्क्रीनशॉट्स असतील, बरोबर, ओके. त्याच्यानंतर काही तुम्ही छोटी छोटी लेक्चर सेव्ह करून ठेवले असतील की बाबा मला हे जाताना बघायचं आहे. काही पुस्तकात तुम्ही अंडरलाईन केलं असेल किंवा हायलाईट केलं असेल किंवा बोल्ड केलं असेल तर आत्ता या 4-5 गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करणं म्हणजे कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. कारण हे तुम्ही मी काय ठरवलं होतं, परीक्षेला जाण्याच्या अगोदर याची माझी एक रिव्हिजन व्हावी. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या आत्ता तुम्ही रिवाइज करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि शक्यतो हे जे तुम्ही पेपरचं अनालिसिस करता ना तर ते 11 ते 12 याच वेळेत करण्याचा प्रयत्न करा. माझं तर सगळ्यांना तेच सांगणं असतं. कारण पेपर तुमच्या हातात 11 ते 12 आयोगाचा पडणार आहे आणि त्याच वेळेस जर का तुम्ही पेपर घेऊन बसला तर ती थोडीशी भीती आहे ना, मी म्हणत नाही 100% भीती कमी होईल, पण जी थोडीशी भीती तुम्हाला वाटते ना तर ती थोडीशी भीती कमी व्हायला तुम्हाला याच्यामुळं एक बूस्ट मिळू शकतो. आत्तापर्यंत जे काय तुम्ही वाचलंय, ऐकलंय, पाहिलंय आणि ते तुम्हाला रिवाइज करायचंय तर ते रिवाइज करा. शेवटच्या 4-5 दिवसात क्वेश्चन पेपर सोडवत बसू नका. कुठल्या तरी टेस्ट सिरीज आपण पेपर घेतो प्रॅक्टिस म्हणून आणि आपण तो सोडवतो आणि तिथं असं होतं की तिथं 100 पैकी 40-50 मार्क येतात. मग आपल्याला वाटतं अरे इथं जर 70-80 मार्क येतो ना आता असं कसं काय, ते डोक्यात राहतं. तर 4-5 दिवसात रिवाइज आणि रिकॉल करायचं. बघायचे असतील तर आयोगाचे पेपर पहा म्हणतोय मी, ते पण सोडवत बसू नका, आयोगाचेच म्हणतोय. ओके, हे सगळं आता तुम्ही करणं अपेक्षित आहे. आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला वाटतं की पॉलिटीचा किंवा एखाद्या विषयाचा एखादा भाग तुम्हाला माहिती आहे की अवघड जातोय मला, तर त्याच्याबद्दल आयोगाने कसे प्रश्न विचारले ते थोडंसं एकदा पाहून घ्या आणि त्याच्याबद्दल जर का तुम्हाला काही वाचायचं असेल तर ते थोडंसं वाचून घ्या. म्हणजे असं नाही की आता सायन्सचे चौकटीनुसार आपले किती जवळजवळ 23 टॉपिक आहेत आणि तुम्हाला असं वाटतं की 23च्या 23 मी आत्ता रिकॉल केले पाहिजेत किंवा रिवाइज केले पाहिजेत, बाकीचे सब्जेक्ट करणार कधी? जर का फास्ट फॉरवर्ड याच्यासाठी तुमच्याकडे काही नोट्स वगैरे असतील तुम्ही स्वतःच्या बनवलेला तर त्या तुम्ही फॉलो करू शकता. परंतु सगळ्या विषयांचं सगळं आता रिवाइज किंवा रिकॉल करण्यात काय पॉईंट आहे का? नाही. असा एखादा टॉपिक आहे की ज्याच्यावरती आयोगाची प्रश्न विचारांची फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि त्याच्याला तुम्हाला वाटतं की हा टॉपिक पर्टिक्युलर मला जमत नाही, तर तो टॉपिक काढून वाचणं, पाहणं, त्याच्यावरचे पीवायक्यू बघणं आता वर्थ आहे, आता ते पाहणं गरजेचं आहे. परंतु सगळंच नव्याने करत बसू नका, पुन्हा तुम्ही टेन्शनमध्ये येणार. त्याच्यामुळं जे जमत नाही आणि ज्याच्यावरती आयोग फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारतंय तर तो एखादा टॉपिक तुम्ही आता तो व्यवस्थित केला तरी सुद्धा चालेल. म्हणजे जे मी सोपं आणि अवघड असं जे सेग्रिगेशन करायला सांगितलं होतं तर त्याच्यातल्या सोपं जे जाते तर आता त्याला कमी वेळ द्या आणि जे अवघड वाटत होतं तर त्याला थोडासा जास्त वेळ द्या. याला इग्नोर करू नका, मी असं म्हणतोय. आता तुम्ही म्हणणार की मला जमतंय, म्हणजे जे जमतंय त्याच्यावरचे प्रश्न चुकता कामा नये आणि जे जमत नाही त्याला आपण सोपं बनवण्याचा प्रयत्न केलाय मागच्या वर्षभरात 5-6 महिन्यात, तर त्याच्यावर जर का सपोज 5 प्रश्न विचारले किंवा 6 प्रश्न विचारले तर तुमचे 3 तरी बरोबर यायला पाहिजेत ना, तेवढा आपण अभ्यास केलाय. तर येणाऱ्या काळात हे सगळं तुम्हाला करायचं आहे, रिवाइज आणि रिकॉल, एवढ्या 2च गोष्टी ह्या 10-15 दिवसात तुम्हाला करायच्या आहेत. आणि करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिजनिंग हे डेली थोडं थोडं चालू ठेवा. बस राहिलेल्या दिवसात तुम्ही हेच करणं अपेक्षित आहे. आणि जरा थोडंसं पर्सनल बोलतो, पर्सनल म्हणजे माझ्याबद्दल नाही, आपल्या सगळ्यांबद्दल पर्सनल बोलतो. तुम्हाला सर असं काय बोलायला लागलं तर ठीक आहे. पर्सनल काय, आता काय होतं बघा, काही जणांचे सेंटर गावाकडे आहेत, म्हणजे काही जणांनी मुद्दाम घेतलेत की त्यांना पुण्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहित नाहीत किंवा जिथं राहतात तिथल्या गोष्टी माहित नाहीत, मग ते सेंटर जातं जिल्ह्याच्या ठिकाणी. ते कधी निघायचं ते तुम्ही ठरवा. तर उद्या एक्झाम आहे, आज संध्याकाळी मी बसेन नाही होत, एक दिवस घरी जा. घरी जायचं नसेल तर जिथं सेंटर आहे तिथे जाऊन राहा व्यवस्थितपणे. ओके, घरी गेलाय तर उगाच आपलं बोंबलत फिरायला लागलाय, पोवायलाच गेलाय, आंबेच खायला गेलाय, असलं काय करत बसू नका. हा, एक्झामला तुम्ही चाललाय, अभ्यास तुमचा खूप चांगला झालाय मला माहित आहे, मग चांगला अभ्यास झाला तर त्याला मग एक्झामच्या एक दिवस अगोदर जरा चांगली थोडीशी रेस्ट घ्या. ओके, सगळ्यात महत्वाचं असतं, मी खूप आता तुम्ही कसं घेताय मला माहित नाही, मी काय म्हणतो, परीक्षा होईपर्यंत स्वतःवरती जास्त प्रेम करा. ते जर का प्रेम इकडे तिकडे जात असेल ना तर त्याला कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे सांगून ठेवा आपल्या जवळच्या लोकांना की बाबा आता मग पेपर आहे, पेपर झाल्यानंतर आपण राहिलेलं सगळं भेटून बोलून घेऊया, बरोबर. कारण आता हे दिवस खूप महत्वाचे असतात. याच्यात थोडं जर का तुमच्या डोक्यात काय आलं की बाबा हे चुकतंय तर एक्झाम होईपर्यंत डोक्यातनं जात नाही आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या पेपरवरती होतो. त्याच्यामुळं परीक्षा होईपर्यंत जे तुम्ही काय मेसचा डबा असेल, जे काही तुमचं डेलीचं शेड्यूल आहे, नाश्ता करणं, चहा पिणं किंवा कोल्ड ड्रिंक्स काय असेल ते तुमचं शेड्यूल, तर त्याला खूप चांगलंपणे फॉलो करा. म्हणजे काही लोक सकाळी उठून प्राणायाम, योग, ध्यानधारणा करतात, तेही करा.
तर एक्झाम आहे, मग आता मी कसं काय करू? ते शेड्यूल थोडंसं ब्रेक झालं ना, त्याचा इनडायरेक्टली डायरेक्टली परिणाम तुमच्या मनावर आणि बॉडीवर होऊ शकतो. त्याच्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे, आत्तापर्यंत 5-6 महिन्यात, वर्षभरात जे काही तुमचं डेलीचं शेड्यूल होतं, अभ्यास सोडून अभ्यास सोडून म्हणतोय, तर त्याला खूप प्रामाणिकपणे फॉलो करा. काही-काही जणांच्या डेली शेड्यूलमध्ये काय असतं? रात्री 2 तास फोनवर बोलणं किंवा चॅट करणं. तर ते शेड्यूल आता नाही फॉलो केलं तरी चालेल. नाहीतर तुम्ही म्हणाल, तुम्हीच सांगितले डेलीचं शेड्यूल फॉलो करा. काय फॉलो करायचं आणि काय नाही करायचं हे समजणार एवढं तुम्ही आता मोठे झालेले आहात. बरोबर? म्हणजे ज्या शेड्यूल फॉलो केल्यामुळं म्हणजे दिवसभर खूप पॉझिटिव्ह वाटणार आहे किंवा दिवसभर खूप चांगला अभ्यास होणार आहे, असं शेड्यूल फॉलो करा. आणि जे शेड्यूल फॉलो केल्यामुळं सगळं विस्कळणार आहे, सगळ्याची मातीच होणार आहे, असं शेड्यूल फॉलो करू नका. म्हणजे उगाच आता एक्झाम आहे, आज काहीतरी चांगलं खातो, तर असं नसतं होत. ऐनवेळी काहीतरी होणार. बरोबर? आज एक्झाम, आता मला आठवड्याने एक्झामला जायचं आहे, दररोज मग मी 3च वाजता उठणार, मग तुम्ही आजारी पडणार. दररोज तुम्हाला 7ला रीडिंगला जायची सवय आहे ना, मग का 3ला जाऊन बसताय? म्हणजे अभ्यास करून माणूस मरत नाही, मी या मताचा आहे. पण एक्झामच्या काळात उगाच काहीतरी तुमच्या डेली शेड्यूलमध्ये बदल करून काहीही उपयोग होणार नाही. जो मेसचा डबा आहे तेच खावा. तिथं चहा नाश्त्याला जाताय तिथंच जावा. बरोबर? 7ला जाताय तर 7लाच रीडिंगला जावा. उगाच कोणतरी म्हणते 3ला जा एक्झामच्या अगोदर, चांगलं असतं गेलेलं. कशाला जाताय? तुम्हाला माहिती आहे ना, आपण 3ला उठूच शकत नाही. पहाटेचा म्हणतोय मी, दिवसाचा नाही. दुपारी तुम्ही 15-20 मिनिटाची पॉवर नॅप घेताय. म्हणजे दुपारचा घ्या पण पॉवर नॅप, हे समीकरण ठरलेलं आहे. तर तुम्ही घेत असाल तर घ्या ना पॉवर नॅप, काय अडचण आहे. त्याने थोडंसं फ्रेश वाटणार आहे. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे. ओके. रविवारी काहीतरी तुमचं वेगळं शेड्यूल असतं. कोणतरी मंदिरात जातं, कोण बागेत जातं. ते थोडं फॉलो करा. म्हणजे अर्धा-अर्धा तास जाऊन यायला काय हरकत आहे? तर थोडंसं फ्रेश वाटेल ना. तर तेही तुम्ही पर्सनल शेड्यूल तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आणि बाकी जर का काही लईच मेजर प्रॉब्लेम येत असतील तर मला येऊन भेटा. आपण त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. हे झालं एक्झामच्या 10-15 दिवसातलं. आता एक्झामच्या दिवशी काय करायचं आहे? एक्झाम डे. त्या दिवशी काय करायचं? त्या दिवशी काहीच नाही करायचं. त्या दिवशी पेपर द्यायचा आहे फक्त आपल्याला. 11 ते 12 या वेळात असं समजायचं, की स्पर्धा परीक्षेमध्ये गट ब च्या अभ्यासाच्या आयुष्यातला किंवा स्पर्धा परीक्षा आयुष्यातला हा माझा शेवटचा 1 तास आहे. पुन्हा मला प्रिलिमचा पेपर द्यायला लागू नये. म्हणजे टेस्ट सीरीजला मी ज्यावेळेस फिरत असतो क्लासमध्ये, मला काय-काय खूप चांगले एक्सपिरियन्स येतात. लोकं प्रॉपर 10:30ला क्लासमध्ये असतील. मग ते आयोगाप्रमाणे त्यांचं शेड्यूल असतं. काही लोकं झोपलेले असतात, काही लोकं विचार करत असतात, काही लोकं रिवाईज करत असतात. तर त्यांचं ते व्यवस्थितपणे फॉलो करतात. आणि काही लोकांचं वेगळं असतं. 11ला पेपर असतो ना, ते 11 वाजून 5 मिनिटांनी येणार. निवांतपणे ते जाणार. मग ब्लॉक शोधणार. मग कुठे जागा आहे, कुठे जागा आहे. हां, प्रॉपर वेळेवर सेंटरवरती पोहोचा. सकाळी प्रॉपर चांगला नाश्ता करा. चहा प्या मस्तपैकी. म्हणजे जे तुम्ही काय करता, काही लोकं काही फ्रुट्स खात असतील, काही लोकं ते काजू, बदाम, पिस्ता काय खात असतील. जे काही तुमचं असेल ते व्यवस्थितपणे करा. जर का सेंटर दूर असेल, तर म्हणजे रूमवरून निघताना किंवा घरातून निघताना थोडंसं लवकर निघा. म्हणजे ऐनवेळी गडबड नको. बरोबर? लवकर निघा आणि वेळेत पोहोचा. वेळेत पोहोचल्यानंतर आपला नंबर, आपला ब्लॉक नंबर व्यवस्थितपणे बघा. ज्यावेळेस ते आत सोडायला सुरुवात करतील, व्यवस्थितपणे आत जावा. सोबत एक पाण्याची बॉटल असावी. तुमचं सगळ्यात महत्त्वाचं हॉल तिकीट असावं. 1-2 एक्स्ट्राचे पेन घेऊन जावा. बरोबर? आणि बाकी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे काय असेल ते असेल, ते ओरिजिनल आणि त्याचे एक झेरॉक्स तुमच्यासोबत असायला पाहिजे. हॉल तिकीट आहे त्याची काही कलर प्रिंट काढायची गरज नाही. ते ब्लॅक अँड व्हाईट असलं चालतंय. आणि जे तुमचं ओळखीचा पुरावा असतो, ते ब्लॅक अँड व्हाईट असलं तरी चालतंय. फक्त ओरिजिनल तुमच्यासोबत असायला पाहिजे. वेळेवरती निघा आणि लवकर पोहोचा. आणि जे काही तिथनं पुढे 1 तासाचं शेड्यूल आहे तर ते वेळेत करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर सोडवताना अजिबात पॅनिक व्हायचं नाही. म्हणजे टेस्ट सिरीजला 1च तास होता आणि 100च प्रश्न होते. म्हणजे 60च मिनिटं होते आणि 100च प्रश्न होते. तिथं असं झालंय का 2 तासात आणि 400 प्रश्नात नाही होणार ना. तिथं पण तसंच होणार आहे. 1 तास किंवा 60 मिनिटं असणार आहेत. 100च प्रश्न आहेत आणि त्या 100 म्हणजे त्या 100 प्रश्नांबरोबर आपल्याला 60 मिनिटात किंवा 1 तासात डील करायचं आहे. पेपर मला सोपा जाईलच, हेच गृहीत धरून चला. आणि मला इतरांपेक्षा 10-15 मार्क तरी जास्त मिळतील. तर काही लोकांना 70 पडत असतील तर मला 80 पडतील. ह्या ॲटिट्यूडने जावा, काही फरक पडत नाही. आणि असा ॲटिट्यूड असला पाहिजे की मी जग जिंकलंय. तुम्ही किती पॉझिटिव्ह राहताय त्याचा डायरेक्टली, इनडायरेक्टली परिणाम तुमच्या पेपरवरती होत असतो. नाहीतर जर का असाच तुम्ही सकाळी विचार केला, "नाही, गणित मला काय अवघड जाऊ शकतं बरं का." पॉलिटी जर का त्यांनी वेगळे प्रश्न विचारले, मला काय पॉलिटी जमणार नाही असं वाटू शकतं. हे जर का तुमच्या डोक्यात चाललं ना, ॲक्चुअल पेपरला तशी होण्याची शक्यता असते. मग काय-काय वेळेला असं होतं की पॉलिटी सोपं येतं, पण तुम्ही बाहेर पेपरच्या अगोदर वेगळा विचार केलेला असतो. त्याचा इम्पॅक्ट त्या पेपरवरती होतो आणि पॉलिटी सोपे प्रश्न आपले चुकून जातात. त्याच्यामुळे पेपर मला अवघड जाणारच आहे. काही होऊ नये, तिकडे जग दुनिया उलटा-पालट होऊ दे. पण पेपर मला सोपा जाणार आहे. बरोबर? मॅथ्स तुम्हाला जमत नाही. मला माहित आहे की आज मला मॅथ्स चांगलं जमणार आहे. आज माझे 18-19 बरोबर येतील 20 पैकी. असं राहा ना या आविर्भावात, काय अडचण आहे.
कारण वर्षभर 5-6 महिने तुम्ही तेवढा चांगला अभ्यास केलाय. पेपरच्या अगोदर टेन्शन घेण्यात काहीच पॉइंट नाही. त्याच्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. त्या 11 तासात OMR भरताना, पेपर सोडवताना, सह्या करताना, तिकडे ॲब्सेंट प्रेझेंट लिहिताना, रोल नंबर टाकताना कुठलीही चूक होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. म्हणजे एखादा सेकंद या सगळ्या गोष्टी करण्यात एक्स्ट्राचा गेला तरी चालेल, परंतु चुका होता कामा नये. बरोबर? सेंटरवर कोण जवळची व्यक्ती जर का सोडायला येणार असेल, त्याला म्हण, "भाई तू काय माझ्यासोबत बोलू नको पेपर होईपर्यंत. पेपर झाल्यानंतर आपण गप्पा मारू." ओके? आलं लक्षात? हे सगळं पेपरच्या दिवशी. पेपरच्या दिवशी जेवढं तुम्ही कूल राहाल, एकदम उगाच काय धावपळ करण्यात गोष्ट म्हणजे अर्थ नाही. नाहीतर मग मी सेंटरला लवकर जाईन ना, सगळंच मला एकदा रिवाईज करायचं आहे. नसतं होत. काय काय तुम्ही रिवाईज करणार आहात त्या ह्याच्यापर्यंत, सेंटरपर्यंत. त्यामुळं अजिबात धावपळ करू नका, घाईबड गडबड करू नका. जे आत्तापर्यंत केलंय तेच मला चांगल्या प्रकारे पेपरमध्ये कसं मांडता येईल, म्हणजे लिहायचं नाही, मांडून प्रश्नाच्या उत्तरापर्यंत कसं पोहोचता येईल, हाच आपला एक अप्रोच असला पाहिजे. त्याच्या पलीकडे जास्त विचार करत बसायचा नाही. एखादा प्रश्न सुटत नसेल आणि ते इगो घेऊ नका. मला हा काच सुटत नाही. संपला 2 मिनिटं तुमचे तिथे गेले, बाकीचे प्रश्न तुमचे राहतील. इगो आणि ॲटिट्यूड पेपरमध्ये काहीच घ्यायचं नाही. मला सुटत नाही ना, ठीक आहे, मला नाही सुटत. हात जोडायचं, पुढे जायचं. म्हणजे हात जोडायचं म्हणजे त्याला तिथे ठेवायचं आणि पुढे जायचं. शक्यतो वन लाईनर प्रश्न जे आहेत तर त्याला रिपीट करत बसू नका. म्हणजे एकदा वाचला, उत्तर टिक केलं, संपला विषय. काही लोक OMR शेवटी भरतात. म्हणजे तुम्हाला ते तसं शेड्यूलमध्ये तुमच्या बसत असेल तर शेवटी भरा. काही लोक 3 स्लॉट करतात. मॅथ्सचं झालं की ते OMR म्हणजे तेवढे सर्कल डार्क करायचे, सोडून द्यायचं. GS झालं तेवढे सर्कल डार्क करायचे, सोडून द्यायचं. आणि शेवटच्या 5 मिनिटात राहिलेले सगळे म्हणजे जे प्रश्न सोडवले ज्याचे सर्कल डार्क करायचे राहिले तेवढे करून घ्यायचं. जे तुम्ही टेस्ट सिरीजला अवलंबलेलं आहे तर तेच तिथं अवलंबायचा प्रयत्न करा. उगाच तिथं जाऊन नवीन काहीतरी करत बसू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला अटेम्प्ट बद्दल बोलायचं आहे. म्हणजे बरेचसे लोक विचारतात, सर अटेम्प्ट किती असायला पाहिजे? मला वाटतं तुमचा 100 अटेम्प्ट असायला पाहिजे, तुमचा स्कोरही 100 असायला पाहिजे. आहे का ते पॉसिबल? नाही पॉसिबल. म्हणजे मी सगळ्यांना सांगतो किंवा मी हेच फॉलो करतो ज्यावेळेस मी पेपर देतो. हां, आम्ही आमच्या सगळ्या फॅकल्टीला फॉर्म भरायला सांगितलेले आहेत. कारण का? तुम्ही विचाराल का? तुम्ही तर शिकवता. आम्ही ज्यावेळेस सांगतो ना, की पेपरमध्ये असं-असं होऊ शकतं. ॲक्चुअल तो फील मला यायला पाहिजे, की काय होऊ शकतं? म्हणजे काय होईल? ज्यावेळेस मी एका तासात 60 प्रश्नांना डील करतो, तर मला कोणत्या अडचणी येत आहेत? मग विद्यार्थ्यांना कोणत्या येत असतील? हे क्रॉस चेक करण्यासाठी माझं सगळ्या मेंटर्सला किंवा सगळ्या फॅकल्टीला सांगणं असतं, की पेपरला तुम्ही जाऊन बसा. काय होत नाही. काय होत नाही. म्हणजे मुलं भेटतील तरी याच्या पलीकडे काय होणार आहे? पण तुम्हाला कळेल ना ॲक्चुअल त्या 60 मिनिटात, त्या एका तासात पेपर सोडवताना आपले कोणते एक्सपिरियन्स तिथं कामी पडतायत किंवा तिथं ॲक्चुअल काय होतंय. बरोबर? हां, बॅक टू द टॉपिक अटेम्प्ट बद्दल. किती अटेम्प्ट करायला पाहिजे? बरोबर? बघा आता, अटेम्प्ट जर का तुम्ही बाहेरनं ठरवून गेला, की नाही मला 100च सोडवायचे आहेत आणि जर का पेपर अवघड आला आणि तुम्ही 100 सोडवले, संपला विषय, तुम्ही मायनसमध्ये जाताय. आणि जर का तुम्ही बाहेरनं ठरवून गेला, नाही मला 70च अटेम्प्ट करायचे आहेत आणि पेपर आला सोपा, ते सुद्धा तुम्ही मायनसमध्ये जाणार. माझं प्रामाणिक मत ते काय आहे बघा, पेपर बघा तुम्ही गेल्या म्हणजे कळतच ना तुम्हाला पेपर सोपा आहे की अवघड आहे आणि त्याच्यानुसार तुमचा अटेम्प्ट राहू द्या. म्हणजे 50 अटेम्प्ट करून तुमचं सिलेक्शन होणार आहे का? ॲब्सोल्युटली नाही होणार. नाही होणार. मग पेपर बघून अटेम्प्ट ठरवा. बाहेरनं ठरवून जाऊ नका. त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे पेपर बघा. तुम्हाला माहिती आहे पॉलिटीचे किती 15 प्रश्न आहेत आणि 15च्या 15 तुम्हाला सोपे वाटतायत आणि तरी सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय नाही 10चा अटेम्प्ट करायचे बरं का आणि 5 सोडायचे. तुम्ही 10चा अटेम्प्ट केले. ते चुकलं ना सगळं, गणित फसतंय ना. मग पहिल्यांदा पॉलिटीचे 15 प्रश्न बघा. जर का सोपे वाटले 15च्या 15 अटेम्प्ट करा. मॅथ्सचे 20 प्रश्न बघा. तुम्हाला सोपे वाटतायत ना 20च्या 20 अटेम्प्ट करा. तुम्हाला वाटतंय ना की बाबा मला 16च येत आहेत, 16च अटेम्प्ट करा. आणि वेळ राहिला आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. मग राहिलेल्या वेळात कॅल्क्युलेशन करा आणि मग उत्तरापर्यंत पोहोचा किंवा तो सर्कल डार्क करून घ्या. त्याच्यामुळं माझी रिक्वेस्ट राहील तुम्हाला शक्यतो पेपर बघा आणि मग अटेम्प्ट करा. मग तुमचा अटेम्प्ट करा म्हणजे अटेम्प्ट ठरवा किती करायचा ते. बरोबर? आलं लक्षात? या सगळ्या गोष्टी पेपरवरती डिपेंड असतातच. UPSCला करता का तुम्ही 100 पैकी 100 अटेम्प्ट? शक्यच नाही. कोणच नाही करणार मी तुम्हाला सांगतो. इथं तर कशाला रिस्क घेताय? येत असेल तर सोडू नका आणि नसेल येत तर ते युगो किंवा ॲटिट्यूड वरती घेऊन 100 अटेम्प्ट करत बसू नका. मॅक्सिमम अटेम्प्ट असला तर ॲक्युरसी सुद्धा तेवढीच मॅक्सिमम असली पाहिजे. नाहीतर तुमचा 100 अटेम्प्ट आहे आणि तुमची ॲक्युरसी आहे 40. झालं ना 60 मायनसमध्ये गेले, झालं इथंच तुम्ही मायनसमध्ये जाताय. ओके. मग तुमचा अटेम्प्ट आहे 70 आणि ॲक्युरसी आहे 65. संपलं ना, तुम्ही जिंकला इथं. त्यामुळे जेवढा अटेम्प्ट वाढेल तेवढी ॲक्युरसी सुद्धा वाढायला पाहिजेत. उगाच सगळे टुक्क्या मारत बसू नका. कोणी तर सांगितलेलं असतं 2, 3, 4 कर. मग त्याला 7-8 तर बरोबर येतील. मग तू आज जाशील. काय सांगता येत नाही आता. कारण 25चा प्रिलिमचा पेपर, गट ब चा, गट क चा
आणि ग्रुप बी मेन्सचा 25चा पेपर, बऱ्याचशा गोष्टी उलटापालटा झालेल्या आहेत. PYQ बरोबर आता कन्सेप्च्युअल क्लॅरिटी सुद्धा पाहिजे. आयोगाने पॅटर्न बदललेला आहे, चौकट तीच आहे, सिलेबस तोच आहे, फक्त प्रश्नांचा पॅटर्न बदललेला आहे. त्याच्यामुळे अटेम्प्ट किती करायचा, माझं तर वैयक्तिक मत राहील. तुम्ही जर का मला विचारलं अटेम्प्ट किती असायला पाहिजे, तर मी म्हणेन पेपर पहा आणि मग ठरवा. बरोबर, हा झाला विषय. आता दुसरं, मला थोडंसं तुम्हाला पॉलिटीच्या बाबतीत काही महत्त्वाचे टॉपिक सांगायचे आहेत, की मला वाटतंय आयोग आत्ता ग्रुप बीच्या प्रिलिम्सला याच्यावरती प्रश्न विचारू शकतो. म्हणजे आता तुम्ही सगळं वाचलेत, आता रिवाइज करताना या टॉपिकवरती थोडासा तुम्ही भर देणं गरजेचं आहे. एक आहे 73वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992, याची अंमलबजावणी 1993 ला झाली. त्याच्यातल्या याच्या संबंधीच्या केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत, अशोक मेहता असेल, बलवंतराय मेहता असेल, PB पाटील असेल, कोंगीरवार समिती असेल, समिती त्याचं साल आणि जर का त्यात महत्त्वाची तरतूद त्या समितीबद्दल केलेली असेल तर ती पाहून घ्या. समिती आणि त्याचा काळ म्हणजे कधी स्थापन झाली वगैरे ते. त्याच्यानंतर याच्याशी संबंधित जी काही कलमे आहेत, कलमे आणि त्या कलमातल्या तरतुदी म्हणजेच कलम, म्हणजे 243 पासून 243 ZG पर्यंत 73 आणि 74व्यातली कलम बघून घेतली तरी काय फरक पडणार नाही. 74व्या आपल्याला डिटेलमध्ये करायची नाही. हे सगळं 73व्या बाबतीत बोलतोय. ओके, 73व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं हे तुम्ही करायला पाहिजे. दुसरं आहे राज्यपाल. राज्यपाल आपल्या चौकटीचा भाग आहे. राज्यपालाची संबंधित कलमे, अधिकार आणि त्याची कार्य काय असतात, तर या 3 गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत. म्हणजे कलमावरती मला जरा थोडंसं जास्त ॲश्युरन्स वाटतोय, कलमावरती प्रश्न अजून एकदा विचारला जाऊ शकतो, पण थोडंसं अधिकार आणि कार्य ओव्हरलुक करून घेणं गरजेचं आहे. तिसरा महत्त्वाचा टॉपिक आहे फंडामेंटल राईट्स, DPSP म्हणजे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आणि फंडामेंटल ड्युटीज. याच्यातली कलम पहा, कलम व्यवस्थितपणे पाहून घ्या आणि याच्याशी संबंधित जर का घटना दुरुस्त्या असतील, ओके, तर त्या घटना दुरुस्त्या एकदा पाहून घ्या. अजून एकदा सांगतो, फंडामेंटल राईट्स मधलं कलम 20 सॉरी ठीक आहे सांगता, कलम 19, 20, 21 आणि 22 ही 3 कलम, ही 4 कलम महत्वाचे आहेत. याच्यावरती प्रश्न बनवू शकेलच असं मला वाटतंय, कारण मेन्सला मी प्रेडिक्शन सांगितलं होतं 19 आणि 20 सलग 2 कलमावरचे 2 प्रश्न आले. त्यामुळे अजून एकदा सांगतोय, ही कलम व्यवस्थितपणे करून घ्या. ओके, त्याच्यानंतर 12, 13 आणि 14 ही 3 कलम म्हणजे 7 कलम व्यवस्थित करून घ्या फंडामेंटल राईट्स मधली. आलं लक्षात? हा तिसरा टॉपिक आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक सांगतो. पुढे बघा आता, जी राज्यघटनेतली 12 परिशिष्ट आहेत, म्हणजे त्याला आपण अनुसूची म्हणतो किंवा शेड्यूल असंही म्हणतो, त्याच्यातलं कुठलं कुठलं भाषा आणि अधिकार विभागणी किंवा सूचीशी संबंधित म्हणजे 8वं आणि 7वं उलट झालं थोडंसं, 2 परिशिष्ट व्यवस्थितपणे करून घ्या. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आता 12 परिशिष्ट मध्ये काही मोठी गोष्ट नाही, तुम्ही मिनिटात पाठ करून टाकाल. तर ते 12 परिशिष्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याच्यातल्या त्यात भाषेचं आणि सूचीचं परिशिष्ट तुम्हाला व्यवस्थितपणे माहित असायला पाहिजे. भाषेतला जो भाग 17 आहे, कार्यालयीन भाषेशी संबंधित तरतुदी आणि आपल्या कुठल्या अभिजात भाषा, हे थोडंसं करंटच्या बाजूने वाचून जावा. याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो भाषेबद्दल. ओके, संपलं. त्याच्यानंतर बघा, घटना निर्मिती. आता हा एक हॉट टॉपिक आहे, याच्यावरती प्रश्न असतो. घटना निर्मिती प्रक्रिया जी आहे, तर त्याच्या संबंधीचे कुठले महत्त्वाचे टॉपिक आहेत? एक, महत्त्वाच्या तारखा. ओके, याच्यामध्ये कुठल्या कुठल्या? राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकारल्याची तारीख, राष्ट्रध्वज स्वीकारल्याची तारीख, ह्या तारखा महत्त्वाच्या आहेत. पहिली बैठक कधी झाली, 26 नोव्हेंबरला काय झालं, 26 जानेवारीला काय झालं, 24 जानेवारी 1950 ला काय झालं, हे सगळं तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याच्यामुळे तारखा थोड्याशा लक्षात ठेवा. याच्याशी संबंधित माणसं जी आहेत ना, अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, संविधानिक सल्लागार कोण, कुठल्या समितीचं कोण, तर ते सगळं तुम्ही बघायला पाहिजे. त्याच्यानंतर समित्या आणि त्या समित्यांचे अध्यक्ष. ओके, ज्या 22 समित्या होत्या त्या 22 समित्यांचं नाव आणि अध्यक्ष तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये कुठली कुठली, ते कुठून काय आपण स्वीकारलं, तर ते थोडंसं तुम्ही पाहून घ्या, त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळ 6वा घटक आहे राज्य विधिमंडळ. बघा, 2 एक्झामला त्यांनी विधानसभेवर खूप काही विचारलंय विधानसभेवरती, म्हणजे एसटीच्या जागा त्यांनी विचारल्यात. ओके, आदिवासी मंत्री त्यांनी विचारलाय. त्याच्यानंतर 168 बद्दल त्यांनी विचारलंय, राज्य विधिमंडळाच्या स्थापनेबद्दल. आता मला वाटतंय ते विधान परिषदेबद्दल विचारतील. विधान परिषद म्हणजे 169
आणि आर्टिकल 171 म्हणजे 169 स्थापना किंवा रद्द, 171 मध्ये रचना. त्याच्यामुळे विधान परिषदेबद्दल वाचून जावा. 1/12 सदस्य कुठून असतात, 1/3 सदस्य कुठून असतात, 1/6 सदस्य कुठून असतात. विधान परिषदेच्या रचनेबद्दल भारतातल्या किती राज्यात अस्तित्वात आहे, सदस्य संख्या कमी जास्त कुठं आहे, तर तो प्रश्न विधान परिषदेबद्दल येऊ शकतो. म्हणजे विधान परिषद सुद्धा तुम्ही करायची आहे. विधानसभा आणि लेटेस्ट राज्यांच्या निवडणुका म्हणजे ज्या 5 राज्यांचे नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत ते राज्य, त्या राज्यातल्या विधानसभेतल्या सदस्यांची संख्या ही तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि त्या नव्याने झालेले मुख्यमंत्री या गोष्टी तुम्हाला राज्य विधिमंडळाच्या बाबतीत माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक हे किती झाले 6. त्याच्यानंतर 7वा टॉपिक आहे संघराज्य. संघराज्य 1950 बद्दल जे एबीसीडी वर्गीकरण होतं तर त्यांनी विचारलेलं 1950 पुनर्रचनेनंतर 1956 आणि आता 2026 भारतातल्या संघराज्याची परिस्थिती काय आहे, म्हणजे किती राज्य आहेत, किती युनियन टेरिटरीज आहेत, कुठं विधानसभा अस्तित्वात आहे, कुठं विधानसभा अस्तित्वात नाही, तर हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. थोडस उच्च न्यायालयाबद्दल सुद्धा पाहून जावा. उच्च न्यायालय, हायकोर्ट्स. सीला त्यांनी 2 प्रश्न विचारलेले आहेत. आता मला वाटतं याच्याबद्दल थोडीशी गॅरंटी कमी आहे, पण विचारू शकतात. त्यामुळे थोडंसं हायकोर्टाबद्दल पाहणं अपेक्षित आहे. आणि 8वा महत्वाचा टॉपिक 3 कायदे 1909 बघा. म्हणजे हे तर आपण बघतोच, इतिहासाच्या बाजूने सुद्धा बघतोय आणि पॉलिटिक्सच्या बाजूने सुद्धा बघतोय. हे 3 कायदे बघा. आलं लक्षात? तर या 8 टॉपिक वरती आधारित जास्तीत जास्त क्वेश्चन्स येतील असा माझा विश्वास आहे. पॉलिटिक्सच्या बाबतीत हे 8 टॉपिक माझं प्रेडिक्शन आहे, हे लक्षात ठेवा. ओके. महाधिवक्ता तर आपण करतो म्हणजे तरी पण तो घ्या. महाधिवक्ता म्हणजे येईलच वाटतंय, परंतु हायली रिकमेंडेड हे वरचे 8 टॉपिक आहेत. महाधिवक्त्यावरती म्हणजे 165, 177, 194 आणि त्याचं काम, अधिकार आणि कार्य आणि राज्यपालाची भूमिका एवढं केलं की महाधिवक्ता संपला. म्हणजे याच्याबद्दल टेस्ट सिरीजला आपण एवढे प्रश्न विचारलेत महाधिवक्त्याबद्दल. आता कसा जरी प्रश्न आयोगाने विचारला तर तुमचा चुकणार नाही, मला माहित आहे. त्यामुळे हे थोडंसं ओव्हरलुक करा. वरचे जे 8 टॉपिक मी सांगितलेले आहेत तर ते व्यवस्थितपणे तुम्ही करून घ्या पॉलिटिक्सच्या बाबतीत. बाकीच्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत तर मी तुम्हाला आपल्या VJSE स्टडी या टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट करून देतो. हा टेलिग्राम चॅनल जर का तुम्ही जॉईन केला नसेल तर VJSE स्टडी नावाचा टेलिग्राम चॅनल आहे. जे आपल्या युट्यूबचं नाव आहे तेच आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. तर तो टेलिग्राम चॅनल तुम्ही न विसरता जॉईन करायला पाहिजे. तिथं बाकीच्या विषयाचं जे प्रिडिक्शन आहे तर मी तुम्हाला पोस्ट करून देण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही म्हणणार प्रिडिक्शन काढले कसं, हे बघा पेज नंबर 1 एवढा अभ्यास आहे, त्याच्यानंतर पेज नंबर 2 हा एवढा अभ्यास आहे आणि मग हे प्रिडिक्शनचं पेज असे 4-5 पानं वाया घालवलेत आणि मग ते प्रिडिक्शन काढले. म्हणजे काही गोष्टी मी बोललोय तर त्या परीक्षेला आलेल्या आहेतच म्हणतोय मी. ओके. पॉलिटिक्सची थोडी आयडिया यायला लागली की आयोग कसे प्रश्न विचारू शकतं. तर हे 8 महत्वाचे टॉपिक आहेत. याच्यावरती मला वाटते ग्रुप बी प्रिलिम्स की जे 14 जूनला होणार आहे तर तिथं याच्यातनं बरेचसे प्रश्न कव्हर होतील. आलं लक्षात? म्हणजे आता या 7-8 दिवसात काय करायचं, परीक्षेच्या दिवशी काय करायचं आणि पॉलिटिक्सच्या अभ्यासासाठी काय करायचं, या 3 गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेल्या आहेत. अजून जर का तुम्हाला काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या टेलिग्राम चॅनल आहे VJSE स्टडी नावाचा, हा तुम्ही जॉईन करा. याशिवाय माझा टेलिग्राम आयडी देतो, जर का तुम्हाला तुमचा नंबर डिस्क्लोज करायचा नसेल तर वैभव चिवडे SHIVAD हा माझा टेलिग्रामचा आयडी आहे. याच्यावरती तुम्ही कॉल मेसेज काही करू शकता आणि त्याला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. जर का कॉल मेसेज रिसीव्ह झाला नाही तर मी करेन कॉल बॅक किंवा मेसेजला मी रिप्लाय करत असतो. थोडासा वेळ लागतो कारण तुमच्यासाठी बरेचसे काम आपण करतोय. आता आपलं पॉलिटी PYQ पल्सचं नवीन एडिशन येणार आहे. इतरांपेक्षा आधीच्या एडिशनपेक्षा ही खूपच वेगळी असेल असाही मला विश्वास आहे. ओके. बाकी कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, तिथं तुम्ही बऱ्याचशा गोष्टी मांडा. त्या गोष्टीची फुलफिलमेंट करण्याची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. जर का उभा राहिले पॉलिटिक्सच्या बाजूनं तर दर्जेदारच देण्याचा प्रयत्न करेन आणि नसेल जमत तर पेन खाली ठेवेन. ओके. तुर्तास आता आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.